नमस्कार, मन की आशामध्ये स्वागत आहे. हे पाच अख्खा मसूर कुकरला 4-5 शिट्टे घेऊन पूर्णपणे असा गाळ करून घेतलाय. त्याचा शिजून कच्चेच शिजून घ्यायचे, लगेच शिजतात. आणि फोडणीसाठी हे सर्व साहित्य आहे. तर चला, आता हे तेल गरम झालंय, जिरे टाकले आणि आता मोहरी टाकायची. मोहरी झाली का लगेच लसूण टाकायचा. लसूण जिरे, तेल जास्तच गरम झाले. तेल पण लाल झालं. लसूण वगैरे परतून झाल्यानंतर टोमॅटो टाकला फोडणीला. टोमॅटो 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचा छान. हे आता टोमॅटो छान असं परतून झाले. 1 मिनिटभर छान परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये टाकायची हळद. नेहमीच्या भाजीत टाकतो त्याप्रमाणे हळद टाकायची. हा सर्व मसाला तुम्ही जो तुमच्या घरामध्ये वापरता तो मसाला तुम्ही वापरू शकता. आणि धनिया पावडर टाकायची तर टाकू शकता, नाही तर नाही. आता हे छान परतून घ्यायचं. मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. हे झालं की आपलं अख्खे मसूर छान मऊ एकदम शिजून निघलेत. पूर्ण गाळ झालाय त्याचा. तर आता आपल्याला जसं पाहिजे ग्रेव्ही त्याप्रमाणे पाणी वगैरे टाकायचं. त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ कधीही शेवटीच टाकायचं कारण आपल्याला समजतं मग आपण किती पाणी टाकलंय, किती भाजी बनवायची त्याप्रमाणे. म्हणून नेहमी शेवटी मीठ टाकायचं. आणि आता हा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे छान भाजून असं बारीक कूट करून ठेवलेला आहे. तुम्ही पण असा कूट करून ठेवत जा, तो काय खराब होत नाही शेंगदाणे चांगले भाजून टाकल्यानंतर. ते पाहतं ह्या छोट्या चमचने 3 चमच कूट टाकलाय शेंगदाण्याचा. जरी शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तर तुम्ही कांदा खोबरं लसूण वाटण टाकू शकता ह्याच्यामध्ये. पण ही खूप सोपी पद्धत आहे. शेंगदाण्याचा कूट टाकला थोडासा झालं एवढं छान अप्रतिम असं लागतं. आता वरून कोथिंबीर टाकूया. आता इकडे पाऊस आहे चालू म्हणून साठी काय कोथिंबीर रोज सडलेली येते आणि लवकर खराब होते. जरी आणली तर ही उन्हाळ्यामध्ये अशी सुकून ठेवलेली फॅनच्या हवेला हिरवीगार तुम्ही पण अशी सुकून ठेवत जा. अशी पावसाळ्यामध्ये कामं येते आपल्याला अचानक. तर हे अशी तेवढंच मनाला समाधान वाटतं कोथिंबीर टाकलेलं. तर ती अशी कोथिंबीर टाकली आहे आणि याला छान अशी उकळी आली का 1-5 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून द्यायची. एवढी जबरदस्त अशी अख्खा मसूरची आमटी लागते. तर प्लीज व्हिडिओ पहा, कमेंट करून सांगा. उकळी आली का एकदम मंद आचेवर असं 5 मिनिटासाठी बारीक गॅस करून उकळून द्यायचं. छान अशा मस्त चपात्या गरम गरम. इकडे आपली भाजी तयार झाली आहे. काय जबरदस्त अशी मस्त मटकीची आमटी झाली आहे. घट्ट एकदम छान. भातावर असं खा तुम्ही पावसामध्ये बनवून, एकदम छान. याच्यात बटाटे सुद्धा टाकू शकता तुम्ही. अशी आमटी नक्की बनवून पहा. जर तुमची मुलं कोणी खात नसतील ते मस्त खातील आवडीने एकदम. हे चपाती भात आणि भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. हे गावाकडचं लोणचं माझ्या मानलेल्या बहिणीने दिलं आहे. गावाकडं आमच्या असं बनवतात. गावचं लोणचं असं असतं, जास्त तेलकट वगैरे नसतं. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर प्लीज अशा प्रकारे अख्ख्या मसूरची आमटी बनवून पहा. खूप सोपी पद्धत आहे. काय भाजीला नसेल घरामध्ये पाण्या पावसाचं तर तुम्ही हे अगदी कुकरला लावून 3-4 शिट्ट्या घेऊन ताबडतोब ही भाजी बनवू शकता. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.